विरुद्ध बहुजन अशा अनेक मुद्द्यांवर राज्यात सध्या राजकारण रंगत आहे, गदारोळ होताना दिसतोय आणि यावरती नवनवीन वक्तव्य दररोज येताना दिसत आहेत। याच सगळ्या विषयांवरती बोलण्यासाठी जे सावरकरवादी, हिंदुत्ववादी म्हणून स्वतःची ओळख अगदी अभिमानाने सांगतात असे अभिनेते शरद पोंक्षे सर आपल्याबरोबर आहेत। सर, ही सगळी जे राजकारण आता रंगताना बघायला मिळतं, म्हणजे अगदी आज रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन आम्ही, रवी राणा आणि त्यांची बायको नवनीत राणा यांनी मातोश्रीवर जाऊन आम्ही हनुमान चालीसा म्हणून, आणि जुनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असते तर त्यांनी आमंत्रण दिलं असतं, इथपर्यंतची वक्तव्य केली। दुसरीकडे राज ठाकरे हे भोंग्यांच्या मुद्द्यावर म्हणजे 3 तारखेपर्यंत सगळे भोंगे उतरले पाहिजेत, नाही तर आम्ही हनुमान चालीसा म्हणू, अशा पद्धतीची भूमिका घेताना बघायला मिळतात। दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी आक्रमक आहेत, मुस्लिम संघटनाही आक्रमक होतात की भोंगे आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून लावतोय तर आम्ही काढायचे कशासाठी। कसं पाहता तुम्ही या सगळ्या घटनांकडे? सगळ्यात महत्त्वाचं ना, मला हे सगळं बघून गेल्या 5-10 वर्षात जे काही महाराष्ट्रात चालू आहे, की ज्या पद्धतीने महाराष्ट्र चाललाय अधोगतीकडे, अराजकतेकडे जो काही निघालाय, ते बघून खरं तर खूप दुःख होतं। का आपण सगळे एक मनुष्य जातीचे का होत नाही आणि एक माणुसकी धर्माची माणसं आपण कधी बनणार? आपल्या सर्वांचा एकच धर्म माणुसकी, एका माणसाने दुसऱ्या माणसाची प्रेमाने आणि माणुसकीने वागणं, आणि आपण सगळेजण म्हणजे एकीकडे काय म्हणतो आपण, पुरोगामी महाराष्ट्र किंवा सर्व राजकीय पक्ष सेक्युलरिझम किंवा आमचा एकच पक्ष काय तो सेक्युलर पक्ष आहे असं जे म्हणतात, या खरंच ह्या लोकांना सेक्युलरिझमचा अर्थ कळलाय का? तर माझं स्पष्ट मत आहे, कुणालाही सेक्युलरिझमचा अर्थ कळलेला नाही किंवा कळून सुद्धा तो अंमलात आणण्याची त्यांची हिंमत नाही। खरा सेक्युलरिझमचा अर्थ असा आहे की धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात चालणार नाही, याला म्हणतात सेक्युलरिझम म्हणजे इहवाद। आता जर खऱ्या अर्थाने सेक्युलर व्हायचं ठरवलं तर धर्मच गायब होतो, सेक्युलरिझम मधून धर्मच गायब होतो, कारण धर्म उंबरठ्याच्या आत ठेवून बाहेर पडायचंय इहवादामध्ये, सेक्युलरिझम मध्ये। जो कोण, मी आता ब्राह्मण आहे, शरद पोंक्षे, मी ब्राह्मण आणि हिंदू आहे, हे माझं ब्राह्मणत्व, हे माझं हिंदुत्व मी घराच्या बाहेर पडताना माझ्या उंबरठ्याच्या आत ठेवायचं, आणि बाहेर पडताना मी फक्त मनुष्य आणि मी फक्त भारतीय, हिंदुस्थानी, इंडियन म्हणून मी बाहेर पडायचं, याला म्हणतात सेक्युलरिझम। खरंच असा कोण सेक्युलर पक्ष आहे या देशात, या महाराष्ट्रात, जे नुसतंच बेंबीच्या देठापासून ओरडतात की आम्हीच एकच सेक्युलर पक्ष आहे आमचा आणि आम्ही हे नाही वगैरे? अजिबात नाही। खरं जर तुम्ही सेक्युलर असाल तर तुमच्या धर्माची लुडबुड रोजच्या व्यवहारात होता कामा नये। म्हणजे तुम्ही एकदा काम करायला बाहेर पडता, तुम्ही आज चॅनलवर काम करता, मी नाटक सिनेमा क्षेत्रात काम करतो, व्याख्याता म्हणून काम करतो, कोण बँकेत काम करतो, इथे कुठेही धर्म आला नाही पाहिजे, धर्म आला नाही पाहिजे, धर्माचा शब्द आला नाही पाहिजे। तुम्ही कुठल्या का धर्माच्या जातीचे असे ना, मी कुठल्या का धर्माच्या जातीचे असे ना, कारण आपण हे सगळं आपल्या घरात उंबरठ्याच्या आत ठेवून बाहेर पडलं पाहिजे। हा खरा सेक्युलरिझम आहे, आणि हा सेक्युलरिझम अंमलात आणणं राज्य करताना परवडणार नाही, कारण राज्यकर्ते राज्यामध्ये निवडून येतात तेच मुळात मतपेट्यांच्या राजकारणावर, आणि मतपेट्या बनतात धर्म आणि जातीच्या समूहावर। हा समाज, तो समाज, हा मराठा समाज, हा ब्राह्मण समाज, हा बहुजन समाज, हा मुस्लिम समाज, हा धनगर समाज, हा आणि कुठला समाज, या समाजाच्या या वेगवेगळ्या मतपेट्या, आणि मग त्या सर्व मतपेट्यांना खुश करायचं, खुश मस्कऱ्या करणारं राजकारण हे जर करायचं बंद केलं तर या सगळ्यांची दुकानच बंद होतील। मग काय करावं लागेल? मग त्यांना खरोखरच काम करावं लागेल। गंमत कशी आहे की हे सगळं बंद झालं की मग आरक्षण देणार कोणाला? समोर समुदाय सर्व एकच समाज आहे, हिंदुस्थानचा समाज, सर्व भारतीय म्हणून जर एक झाले तर मग मी यांच्यामध्ये गट कसे पाडणार? मग विशिष्ट एका गटाला आरक्षण, एका विशिष्ट गटाची खुशमस्करी, एका विशिष्ट गटाला मी खुश करणार, हे मी माझ्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये म्हणणार कसं? मग कोण आता सगळे एक झाले, हे सगळे, कोणी मराठा राहिलं नाही, कोणी ब्राह्मण राहिलं नाही, कोणी बहुजन राहिलं नाही, कोणी महार राहिलं नाही, कोणी मान राहिलं नाही, हे सगळं संपलं, या जातीच्या भिंतीच संपल्या, कोणी हिंदू राहिलं नाही, कोणी मुसलमान राहिलं नाही। हे जर सगळं संपलं तर मी निवडून कशावर येणार? मग मला या सर्व एक असलेल्या भारतीय समाजाच्या हिताचं काम करावं लागेल।
मग माझ्या मूलभूत गरजा भागवाव्या लागतील. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आणि प्रत्येक माणसाच्या पोटाला रोजगार, ह्याच्यावर मला काम करावं लागेल. हे तर मला करता येत नाही. मग मला काय करावं लागतं? एक तर 5 वर्ष मी काही करणार नाही. अफाट पैसा मला खायचा असतो भ्रष्टाचाराने, अफाट. एक आता उदाहरणं सगळे बाहेर पडत आहेत. म्हणजे गंमत आहे की नाही, की एक आमदाराला पगार किती असतो, त्याला किती काय मिळतं, आणि तो 30-40 वर्षामध्ये इतका पैसा एवढा कुठून येतो? हे सगळं एकेका खासदाराकडं, एकेका आमदाराकडं, एकेका नगरसेवकाकडं इतका पैसा कसा काय येतो? कुठून येतो? मग ह्यांना जीएसटी भरावे लागत नाहीत का? ह्यांना काय टॅक्स भरावा लागत नाही का? इतका पैसा कुठून येतो? आणि खरंच इतके पैसे लागतात का? आणि मग सगळं राजकारणाचा ढाचाच संपून जाईल. मग मी इलेक्शन लढवणार कशावर? पण राज ठाकरे म्हणताना असं म्हणताय की कायद्या म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्या नाही नाही, ऑर्डरचं आता हे जे मी पालन आता जे बोलतोय, मी जनरल सेक्युलरिझम आणि पुरोगामी महाराष्ट्र ह्या शब्दांवर बोललो. आता जर हे जर होणार नसेल तर मग आता सर्वांकडे जर समान कायद्याचा मान ठेवणार असू आपण, आणि लोकशाही राष्ट्रामध्ये कायदा आणि न्याय व्यवस्था ही सर्वोच्च मानली गेली. उच्च न्यायालय त्याच्यावरचं सर्वोच्च न्यायालय. मग सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिले ते अंमलात आणणं आपलं काम आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे की मशिदीवरचे भोंगे उतरवा, हा निर्णय आहे. राजसाहेब काही वेगळं काहीच बोलले नाही. ते फक्त एवढंच म्हणाले की ते भोंगे उतरवा. हे जे काही त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स घालून दिलेले आहेत, भोंगा लावायचा तर तो कसा लावायचा, त्याच्या आवाजाचं काय ते डेसिमीटर किती असायला पाहिजे, त्याचा कोणालाही त्रास होता कामा नये, तर मग हे पाळायला काय प्रॉब्लेम आहे? बरं, कुठल्या धर्मात हे सांगितलेलं नाही भोंगे लावून हे करा म्हणून. ना मुसलमान धर्मात सांगितलंय, ना हिंदू धर्मात पण सांगितलेलं नाहीये की आरत्या लावाया आरत्या करायच्या असतील तर माईक लावून आरत्या करा. असं हिंदूमध्ये पण सांगितलेलं नाहीये. देवळामध्ये आरत्या करा की, असं विदाऊट माईकच्या आरत्यांचा कोणाला त्रास होत नाही, तसं विदाऊट माईक अजानाचा कोणाला त्रास होणार नाही ना. मग याच्यामध्ये दुःख होण्यासारखं, धर्म बुडायला येईपर्यंत असं काय घडलं काय? राजसाहेब वेगळं काहीच बोलले नाही तो. पण ते म्हणाले, पण ते स्पष्ट म्हणाले की प्रार्थनेला विरोध नाहीये माझा प्रार्थनेला विरोध नाहीये. कोणीही कुठल्याही पंथाची, धर्माची, देवाची प्रार्थना कशी करावी हे करायलाच पाहिजे प्रत्येकाने. मला गणपती आवडतो, एखाद्याला अल्लाह आवडतो, एखाद्याला येशू ख्रिस्त आवडत असेल, एखाद्याला आणि गुरु गोविंद सिंह आवडत असेल, त्यांच्यावर श्रद्धा असेल. ज्याच्यावर श्रद्धा आहे ती श्रद्धा घरात ठेवू शकत नाही का आपण? घरात ठेवूया ना. आपण घरामध्ये 100 वेळा त्याची प्रार्थना करू, 100 वेळा आरत्या करू, मंदिरामध्ये जाऊन प्रदक्षिणा घालू, पूजा अर्चा करू, होम हवन करू. पण याचा तिसऱ्या माणसाला, बाहेरच्या माणसाला त्रास होईल असं का वागायचं? आणि मग मी हिंदू आहे असं म्हटलं की मग मी मात्र कम्युनल ठरतो. पण मुसलमान म्हणतो मी लावणार भोंगा. अरे कसं भोंगा लावणार? का लावणार बाबा भोंगा? तुला असं खरंच सांगितलंय का कुठल्या पुराणात, कुठल्या मध्ये असं लिहिलंय का कुठे की असं लाऊडस्पीकर लावून करावं? इस्लामिक कंट्रीज मध्ये कुठेच भोंगे नाहीये. युरोपामध्ये कुठल्याही मशिदीवर भोंगे नाहीये. माझा मुसलमान धर्माला विरोध नाहीये. परत ह्या माझ्या मुलाखतीतून वेगळेच अर्थ काढतील लोक. अजिबात नाही. तर ज्यांना मूर्खांना काढायचेच असतील ते काढू देत, त्यांना काय मला फरक पडत नाही. माझं सर्वच बाबतीत म्हणणं आहे, आज गणेशोत्सवाचं जे अतिशय विभत्स रूप झालेलं आहे ना, ते खरोखरच इतकं भयानक आहे. हो, म्हणजे लोकमान्य टिळकांनी एक गाव एक गणेशोत्सव असं सुरू केलं होतं. आता एका गल्लीत 4 गणेशोत्सव आहे. आणि ते इतकं बरं, ह्याची गाणी त्याची गाणी त्याची गाणी त्याची गाणी ती एकमेकांमध्ये मिक्स होतात. ती 10 दिवस वाटोळ होतं तिथल्या राहणाऱ्या लोकांचं. मी बोरिवलीमध्ये राहतो, माझ्या घरासमोर अशी अचानक एक दिवस काही पोरं आली, त्यांनी स्टेज उभं केलं आणि अचानक एक गणेशोत्सव सुरू केला. आम्ही त्यांना विचारायला गेलो, म्हटलं कुठली परवानगी काढली तुम्ही? तर हे खरंच हे काय योग्य आहे का? म्हणजे मी फक्त त्याला नाही विरोध करतोय, मी ह्याही गोष्टींना विरोध करतोय. पण मुद्दा असा होतो की ज्या वेळेला भोग्यांना उत्तर हनुमान चालीसाने द्या असं म्हटलं जातं, त्यावेळेला तुम्ही जे म्हणताय त्याच्याच अगदी उलट धर्म हा रस्त्यावरती आणला जातो. हो, आता एकाचा जर तुम्ही जर बंद करणार नसाल, कायद्याने सुप्रीम कोर्टाने सांगून सुद्धा जर ती हिंमत राज्य सरकार दाखवणार नसेल, माझ्याकडे हे आहे त्या
भोंग्याबद्दल उच्च न्यायालयाने जे दिलंय त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळण्याची सुद्धा वाट बघू नका, असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आता ते जर बंदच करणार नसतील आणि राज्य सरकार केवळ मतपेट्यांच्या राजकारणासाठी कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माला खुश करण्यासाठी जर त्या निर्णयाला अंमलात आणणार नसतील, म्हणजे एकीकडे कसे दुटप्पी राजकारण आहे बघा, त्यांच्या सोयीचं असतं तेव्हा न्यायालयाचा निकाल मान्य करतात. तेव्हा ते म्हणतात नाही न्यायालयाने सांगितलंय ते मान्य करायला पाहिजे, न्यायालयाच्या समोर पुढे काही नाही. आपल्या लोकशाही पद्धतीमध्ये आपल्याकडे न्यायालयाचा निर्णय अंतिम समजला जातो. म्हणून तर राम मंदिराचा निकाल लागला न्यायालयातून, म्हणून तर ते उभं राहतंय आता, कारण न्यायालयाचा निकाल दोन्ही पक्षांनी मान्य केला. मग तिथे जसा मान्य केला तिथे आपल्या सोयीनुसार कसं ना, एकदा ठरवा ना तुम्ही न्यायालयाचं मान्य करायचं की नाही. करायचं तर न्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय मान्य केला पाहिजे आणि तो राज्य सरकारने केंद्र सरकारने अंमलात आणला पाहिजे. हा अंमलात आणायचा आणि हा अंमलात आणायचा नाही, हा अंमलात आणला तर एक मतपेटी गायब होईल आपली. ही जी चापलुसीगिरी आहे ना ही बरोबर नाहीये. आणि मग जर तो अंमलात आणणार नसतील तर मग तो अंमलात आणण्यासाठी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. म्हणून राजसाहेब म्हणाले, राजसाहेब असं नाही म्हणाले तुम्ही 3 नंतर बंद करा, आमचा कसलाच कोणाला त्रास होणार नाही. हनुमान चालीसा काय कुठलंच काही नाही. बाळासाहेब रावांनी पण हेच नाही का केलं, तो महाआरत्या सुरू केल्या होत्या की हे नसेल बंद करणार तर मला पण मग महाआरत्या चालू कराव्या लागतील. तुम्ही हे बंद करा, माझी इच्छाच नाही हे करायची, पण तुमचं जर हा आमचा राजा, आमचा जो नेतृत्व करणार आहे, म्हणजे केंद्राचं नेतृत्व देशाचं किंवा राज्याचं नेतृत्व करणारा आमचा जो राजा आपण म्हणतो त्याला, पूर्वी राजे राजवाडे होते तसा, हे जर तुम्हाला निकाल एक वेगळा न्याय लावणार असतील आणि मला जर एक वेगळा न्याय लावणार असतील तर मला ह्याचा त्रास होतो हे बंद करण्यासाठी मग मलाही वेगळा त्रास द्यावा लागेल ना. जे ज्या भाषेत तुम्हाला जी भाषा कळते त्या भाषेतच उत्तर द्यायचं असतं की नाही. स्वतःला बाळासाहेबांचा कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणवणारे शरद पोंक्षे हे वक्तव्य करतायत. मग बाळासाहेब सावरकर यांच्यावरच आम्ही मोठे झालो ना, यांचे विचार म्हणत ऐकतच मोठे झालो. म्हणून तर आमचं म्हणणं आहे की आज बाळासाहेबांचे सुपुत्र आमचे आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी हे न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचा अंमलात आणायला पाहिजे ना. मग त्याच्यामध्ये कोणाच्या भावना दुखवण्याचा नाही हो प्रश्न काही. जे काही त्यांनी नियम घातले असतील, ज्या मशिदींना भोंग्यांची परवानगी असेल रितसर लीगल, पण ते किती डेसिमीटरनी तो वाजवायचा आहे की त्या एरियाच्या बाहेरच्या कोणालाही त्रास होऊ नये, तर तो नियम पाळावा एवढंच म्हणणं आहे. राजसाहेब वेगळं काही, मी अख्खं भाषण ऐकलंय त्याचं मोडून तोडून त्याचं फार भयानक जाती आणि धार्मिक राजकारण करायचं काहीच कारण नाहीये. ते अतिशय स्पष्ट शब्दात छान बोलले की हे स्वतःहून बंद करा. सगळ्या मुल्ला मौलवींना बोलवून घ्या, राज्य सरकारच्या मुख्य जे कोण असतील त्याच्यात निर्णय घेणारे मंत्री संत्री, त्यांनी त्यांना बोलवून घ्या. त्यांना सांगा की आपण सगळेजण शांतपणे जगूया, आमचाही तुम्हाला त्रास होणार नाही, तुमचाही आम्हाला त्रास होऊ देणार, प्रेमाने एकत्र छान जगूया. तुम्ही मशिदीच्या आत, आम्ही मंदिराच्या आत आमचं सगळं करतो, तुम्ही मशिदीच्या आत तुमचं सगळं व्यवस्थित शांतपणे पार पडा. आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो, तुम्ही आमचा रिस्पेक्ट करा. कोणीच एकमेकाला त्रास होईल असं वागूया नको. पण तुम्ही मात्र बंद करणारच नाही, मग आम्ही मात्र ते वर्षानुवर्ष सहनच करत राहायचं का? मग कधीतरी आम्ही आता ते बंद करणार नसेल तर मग आम्हाला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मग राजसाहेबांनी ते एक नवीन मुद्दा काढला की मग आता जोपर्यंत बरं ते म्हणाले त्यांचा बंद झाला तर आमचा हनुमान चालीसा चालूच राहणार, असं बोलले का? नाही म्हणाले. ते जर बंद होणार नसेल म्हणून त्यांनी एक अल्टिमेटम दिला की बाबा 3 तारखेपर्यंत बंद करा, नाहीतर त्याच्यानंतर मग आमचा हनुमान चालीसा आम्हाला लागावा लागेल. मी त्यात गैर काय बोलले मला खरंच कळत नाही. बाळासाहेबांची भूमिका पुढे त्यांनी मांडली, काय वेगळी भूमिका मांडली. मला माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडे जातं की असं कसं काय होऊ शकतं. ते कुणाचाही दुखवण्याचा काहीच संबंध नाही. जर सत्सद्री बुद्धी जागृत असेल तर कुठल्याही धर्माच्या माणसाने हे ठरवलं पाहिजे की माझा धर्म, माझी पूजा अर्चा, माझं जे काय आहे ते मी माझ्या घरात करेन, मंदिरात करेन, मस्जिदीत करेन आणि जे काही अशी प्रार्थना स्थळ आहेत तिथं आतमध्ये करेन. त्याच्या बाहेरच्या माणसाला त्रास होणार नाही. इतकं साधं सिंपल लॉजिक आहे आणि ते लॉजिक सर्वांनी पाळावं. आणि एक छान महाराष्ट्र, जो पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखीचा होता, तो महाराष्ट्र आपण पुढे न्यावा.
म्हणजे राज ठाकरेंकडनं बाळासाहेबांचा वारसा चालवला जातो, दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडनं हे होत नाहीये, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे तुमची? नाही म्हणजे ते राजकारणात मी काय, मला अजिबात पडायचं नाहीये. कारण इथे कसं आहे ना, आपण काही बोलतो त्याचे भलतेच अर्थ लावतात. ते संदर्भ, कुठल्या संदर्भात कोण माणूस बोललाय हे आमच्याकडे सवयच नाहीये कोणाला. आम्ही संदर्भ काढून टाकायचं आणि ब्रेकिंग न्यूजचं वाक्य तेवढं चालवायचं आणि मग तेच त्याच्यावर मोठं राजकारण घडतं. तर मला याच्यावर काही बोलायचं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की हा नियम सर्वांना सारखा असला पाहिजे. हिंदू असू दे, मुसलमान असू दे, कोणालाही असू दे. कुठलीही प्रार्थना, आरत्या, धांगडधिंगा याचा दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता स्वतःहूनच जर घेतली तर न्यायालयापर्यंत जाण्याची गरज लागणार नाही. न्यायालयांना या धार्मिक कार्यामध्ये ढवळाढवळ करण्याची गरज लागणार नाही. आणि राज्य सरकारने थोडंसं कठोरपणे या सगळ्या गोष्टींकडे सर्वांनाच बोलावं आणि सर्वांनाच सांगावं की याचा त्रास होणार नाही. बघा आता रात्री गणेशोत्सवामध्ये मी व्याख्यान द्यायला जातो तर आम्हाला बंधन आहे, रात्री 10 नंतर ते बंद व्हायलाच पाहिजे, स्पीकर बंदच व्हायला पाहिजे. नवरात्रामधला 10 वाजता सगळे तुमचे काय ते गरबे खेळतात गाणी लावून वगैरे, ते 10 म्हणजे 10ला बंद होतात की नाही? ते काहीतरी नियम आहे, 10 ते सकाळी 6. मग आता स्वतःहून काही मुसलमानांनी, आता मी बातमी ऐकली की काहीतरी 70 का 72% लोकांनी पहाटेचा भोंगा बंद केला. अरे स्वागतार्ह आहे, आम्ही स्वागत करतो त्यांचं. आता हे कसं त्यांनी आता एवढं राज ठाकरेंना बोलल्यानंतर करायची का गरज भासली? म्हणजे राज ठाकरे बोलल्यानंतर हे झालं ना, म्हणजे राजसाहेबांचं ते बोलणं यशस्वी झालं. हे जर न बोलता त्यांनी जर केलं असतं तर मग हा प्रश्नच आला नसता, हा मुद्दाच राजसाहेबांच्या भाषणामध्ये आला नसता. एकीकडे धर्माच्या बाबतीत हे सगळं राजकारण सुरू आहे, दुसरीकडे जातीचा मुद्दाही पुढे केला जातोय. काल अमोल मिटकरींनी परवा दिवशी जे वक्तव्य केलं की कन्यादानामध्ये ब्राह्मणांकडनं मम भार्या समर्पयामी अशा पद्धतीचं मंत्र म्हटला जातो. सुजात आंबेडकर असं म्हटलं की ब्राह्मण दंगली पेटवतात आणि बहुजनांची मुलं त्या सगळ्यामध्ये त्यांच्यावरती म्हणजे ती सगळी त्याच्यामध्ये अडकतात. हे जातीचं राजकारण म्हणजे धार्मिक बाबतीत तुम्ही म्हणताय की आयडियलिस्टिक सिच्युएशन, सेक्युलरिझम, जातीच्या बाबतीमध्ये आपण ह्या टप्प्यावरती जाऊ शकतो? हो मग तेच आहे ना, मी काय म्हटलं, तुमची जात धर्म दोन्ही गोष्टी उंबरठ्याच्या आत ठेवून बाहेर पडायचं. ही जी काही तुम्ही नावं घेतली काय ती मला नाव घ्यायची पण इच्छा नाही, कारण ते अविचारी माणसं आहेत, ही ठरवून करतात. हे काल जे काही वाऱ्या समोर आम्ही हे काही आज बोलले नाहीये, ते त्यांच्या आधीच्या व्यासपीठावरनं असंख्य वेळेला ब्राह्मण द्वेष, निर्ब्राह्मण समाज करू असं वगैरे त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष बोललेले आहेत. त्यामुळे हा जातीचा द्वेष निर्माण करायचं काम काही माणसं जाणीवपूर्वक करतायत. यांना ठणकावून सांगणं, मला त्या माणसाचा राग अजिबातच आला नाही, कारण मला त्यांच्याकडनं दुसरी अपेक्षाच नाहीये. मला वाईट वाटलं, मला भयंकर यातना झाल्या की हे स्टेजवर बोलत असताना 2 महाराष्ट्र राज्याचे स्वतःला पुरोगामी म्हणणारे, स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे 2 मिनिस्टर्स व्यासपीठावर होते. आणि नंतर मग जयंत पाटील साहेब सांगतात की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. अरे वैयक्तिक कसं असू शकतं? त्या व्यासपीठावर तुमच्या समोर बोलले, तिथल्या तिथे उभा राहून त्यांनी सांगितलं असतं की नाही, हो हे नका बोलू, तुम्ही हे तुमचं वैयक्तिक मत आहे, हे तुम्ही वैयक्तिक मत, तुमचं व्यासपीठ वेगळं निर्माण करा, कुठली तरी वेगळी संस्था त्याच्यात मिळून बोला. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महाराष्ट्रात सत्तेवरचा पक्ष आहे. या महाराष्ट्रातला आज देशातला जो सर्वात सिनियर लीडर आहे, ज्यांच्याकडे राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत ज्यांचं नाव घेतलं जातं, असा एक मोठा नेता माननीय शरदचंद्रराव पवार साहेब यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. आणि त्याच्या व्यासपीठावर जर तुम्ही अशा जात आणि टिंगल, आणि मग ते काय म्हणतात, आम्ही ते कोणा जातीचं नाव घेतलं नाही, अरे मूर्ख आहेत, आम्ही मूर्ख आहोत का? मग भार्या समोर मी पाणी सोडा हे कोण म्हणतं? हे मेकॅनिक म्हणतो का सुतार म्हणतो का लोहार म्हणतो? हे लोहार काम करताना मंत्र हा कुठल्या व्यवसायात काम करणारा माणूस हे मंत्र म्हणून पाणी सोडा म्हणतो आणि मग हात लावा म्हणतो? नॅचरली ते भटजी जे भिक्षुकी करतात तेच हे मंत्र म्हणतात, त्यांचा व्यवसायाचा तो भाग आहे. बरं हा मंत्र आयुष्यात कोणी म्हटलेलं नाही का? टिंगल करता तुम्ही अशी का? अशी म्हणजे हे ठरवून नाही का केलं जात आहे? हे कुठेतरी प्री प्लॅन्ड आहे की नाही? कोणीतरी सांगितलंय तू बोल, पुढे बघू, मग बुमरँग सारखं उलटलं तर एक